अरे झोप काढता का रे? परत जॉईन करताना, परत जॉईन करताना झोप काढून येता का तुम्ही? किती वेळ लागला रे? बाकीचे आणखीन आले पण नाही. पुरुषोत्तम दिसन आणखीन. आला हो, आता आला हो. झोप लागते का रे मध्ये मध्ये? पुरुषोत्तम काय आले? जॉईन व्हायला एवढा वेळ का व्हायला? चलो, नेटवर्क प्रॉब्लेम किती आहे रे? थांबायचं थोडा वेळ बाकीच्यांना येण्यासाठी. 1-2 मिनिटं थांबू, बघू आणखीन कोण येते का, मग चालू करू. चलो बा, केटीजी मध्ये काय थोडं पार्ट रेडिएशनचा मिक्स केलाय. ओके, जुन्या बोर्डबुक मध्ये केटीजीचा थोडासा रेडिएशनचा पार्ट मिक्स होता केटीजी मध्ये. मग ते रेडिएशनचा जे पार्ट मिक्स आहे ते मी याच्यातच शिकवाला. जो पार्ट रेडिएशनचा केटीजी मध्ये मिक्स आहे तो मी याच्यातच शिकवाला. तुम्हाला सांगतो मी कोणतं कोणतं बीट सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, चलो बा. मग हे नवीन बोर्डबुक मध्ये 12th आहे का 12th नाही ते बघा, तुम्ही चेक करा एकदा. बुक माझ्याकडे आता दुसऱ्या रूम मध्ये आहे. हे नीटला सीईटीला तर आहे, पण नवीन बोर्डबुक मध्ये हे आहे का नाही, का फक्त केटीजी चॅप्टर वेगळा सेपरेट दिलाय ते काय माहित नाही मला. ठीक आहे, चला आपण चालू करू बा. मग केटीजी मध्ये फर्स्ट काय बघायचं आहे? ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. बा, म्हणजे काय करायचंय बघा. याच्यात काय करायचंय, आपण एक ऑब्जेक्ट घेतली आणि ऑब्जेक्टवर काय केले? रेडिएशन्स इन्सिडेंट केले. आपण एक ऑब्जेक्ट घेतली आणि ऑब्जेक्टवर काय इन्सिडेंट केले? रेडिएशन्स इन्सिडेंट केले. मग समजा 80 जूल आपण इन्सिडेंट केले. ठीक आहे, आपण किती इन्सिडेंट केले एनर्जी? 80 जूल एनर्जी इन्सिडेंट केली तर होते काय? रेडिएशन. रेडिएशन एनर्जी 80 जूल इन्सिडेंट केले तर होते काय? सम एनर्जी इज रिफ्लेक्टेड, सम एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड अँड सम एनर्जी इज ट्रान्समिटेड. सम एनर्जी इज रिफ्लेक्टेड, जे रेडिएशन आले, सम रेडिएशन आर रिफ्लेक्टेड म्हणजे परत उलटे फिरले. काही रेडिएशन इथं आले आणि काय झाले? काही रेडिएशन इथं आले आणि यानं काय केले? ऍब्सॉर्ब केले. आणि काही रेडिएशन काय झाले? ट्रान्समिट झाले. काही रेडिएशन ह्याच्यातून काय झाले? ट्रान्समिट झाले. मग टोटल जितकी आली एनर्जी तिचा हिशोब बसला पाहिजे. टोटल जितकी एनर्जी आली तिचा काय झाला पाहिजे? हिशोब बसला पाहिजे. मग 80 जूल आली तर इकडे जाणारी किती असणार? समजा 20 जूल. 80 जूल आली तर इकडे रिफ्लेक्ट झालेली 20 जूल, ऍब्सॉर्ब झालेली समजा जर 30 जूल आहे तर इकडे ट्रान्समिट झालेली पण 30 जूल असणार. मग आली 80 जूल, रिफ्लेक्ट किती झाली? 20 मग रिफ्लेक्ट झाली. ऍब्सॉर्ब किती केली? बॉडीने ऍब्सॉर्ब केली 30, आणि मग ट्रान्समिट म्हणजे बॉडी मधून घुसून गेली, बॉडीच्या मध्ये घुसून पलीकडे गेली. मग ट्रान्समिट किती झाली? ट्रान्समिटेड इज 30. 30 प्लस 30 60, 60 प्लस 20 किती आला? 80. सो 80 इज इनकमिंग एनर्जी, इनकमिंग एनर्जी इज 80, आणि टोटल आउटगोईंग एनर्जी पण 80 झाली. रिफ्लेक्ट झाली 20, ऍब्सॉर्ब झाली 30 आणि ट्रान्समिट झाली 30. मग एनर्जी टोटल
एनर्जी टोटल इज इक्वल टू एनर्जी एब्सॉर्ब प्लस एनर्जी रिफ्लेक्टेड प्लस एनर्जी ट्रांसमिटेड. टोटल एनर्जी इज इक्वल टू एनर्जी एब्सॉर्ब प्लस एनर्जी रिफ्लेक्टेड प्लस एनर्जी ट्रान्समिटेड. ठीक आहे. मग हे हिशोब असा बसला पाहिजे. ओके. मग एक असते कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. एक काय आहे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय और ऍब्सॉर्प्टिव्हिटी पण म्हणते त्याला. काय ऍब्सॉर्प्टिव्हिटी. मग कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज एनर्जी ऍब्सॉर्ब divided by total energy incident. Energy absorbed divided by total energy incident is called coefficient of absorption. Coefficient of absorption is energy absorbed divided by energy incident. This is also called absorptivity. त्याला काय देतात स्मॉल a. त्याला काय डिनोट करतात स्मॉल a ने डिनोट करतात. देन रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन काय त्याच्यात डिफाइन केलाय कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. याच्यात काय डिफाइन केलंय कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. मग कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कोण आहे. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कोण आहे एनर्जी रिफ्लेक्टेड. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कोण आहे एनर्जी रिफ्लेक्टेड डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इन्सिडेंट. एनर्जी रिफ्लेक्टेड डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इन्सिडेंट. Coefficient of reflection is equal to energy reflected divided by total energy incident. त्याला कशाने डिनोट करतात त्याला डिनोट करतात आ. त्याला कशाने डिनोट करतात त्याला डिनोट करतात आर. ठीक आहे. देन नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन. नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे एनर्जी ट्रान्समिट किती झाली. ट्रान्समिट म्हणजे बॉडीच्या आतमध्ये घुसून पलीकडे निघणार. ट्रान्समिटेड म्हणजे काय बॉडीच्या आतमध्ये घुसून पलीकडे निघणार. मग एनर्जी ट्रान्समिटेड डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इन्सिडेंट. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय एनर्जी ट्रान्समिटेड. कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन का एनर्जी ट्रांसमिटेड डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इंसिडेंट इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन. एनर्जी ट्रांसमिटेड डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इंसिडेंट इज कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन. आणि तिघांचे ऍडिशन किती आहे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन. एडिशन ऑफ ऑल थ्री इज इक्वल टू 1. Addition of all three is how much? Addition of all three a plus r plus t is equal to how much? 1. ठीक है. Addition of all energies absorbed plus reflected plus transmitted is equal to total energy incident. ठीक है. Then अथर्मनस सबस्टन्सेस कोण आहेत. चला इतकं लिहून घ्या. पुढचा पार्ट मी सांगतो नंतर. इतकं लिहून घ्या. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन मी करेक्ट केलेलं तेवढं लिहून घ्या. ए प्लस आर प्लस टी आणि हा इथपर्यंतचे 4-5 लाईन्स लिहून घ्या. पुढचा पार्ट बघू. एकदम सिंपल सिंपल आहे. चला झालं की मला डन पाठवा. पुढचा पार्ट बघूया.
चलो झाला. नेक्स्ट बघा मग पॉइंट काय बघायचा आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघायचं बघा. Athermanous substances. Athermanous substances means its T is equal to 0. T is equal to 0 means no transmission of energy happens. त्याच्या आतमधून घुसून एनर्जीला पलीकडे जाता येत नाही. रेडिएशन्सला मग कुणासाठी ट्रू आहे, कुणासाठी ट्रू आहे त्याच्यातलं एक एक्झाम्पल देतो मी. वूड कुणासाठी ट्रू आहे, वूड. ठीक आहे. मग वूड जर आपण इथं ठेवलं, वूड ठेवलं आणि इकडून हीट रेडिएशन्स आले म्हणजे सनरेज, इकडून सनरेज आले तर वूड इथं मध्ये ठेवलं तर त्या वूड मधून घुसून सनरेज पलीकडे जाणार आणि पलीकडल्या बाजूला गरम करणार असं होत नाही. मग वूड काय करणार, जितके रेडिएशन्स येणार आयदर रिफ्लेक्ट करणार किंवा ऍब्झॉर्ब करणार, पण पलीकडे ट्रान्समिट होत नाही, पलीकडे रेडिएशन्स ट्रान्समिट होत नाहीत. देअरफॉर वूडला काय बोलायचं, अथर्मनस सबस्टन्स. वूडला काय बोलायचं, अथर्मनस सबस्टन्स. Then diathermanous substance. Diathermanous substance means what? T is very good. Transmission is very good. जसं की ग्लास. एक्झाम्पल काय, ग्लास. ओके. कारची ग्लास आहे किंवा रूमची ग्लास आहे, विंडोची ग्लास आहे, कारची किंवा रूमची. मग ग्लासवर हीट रेडिएशन्स आले, सनरेज आले तर मोस्ट ऑफ दी एनर्जी काय होणार, एनर्जी आतमध्ये जाणार. मोस्ट ऑफ दी हीट एनर्जी आतमध्ये घुसणार, रूम मध्ये किंवा कारच्या आतमध्ये. कार गरम होणार. म्हणून कारला काय लावून घेतलेलं असते, ब्लॅक फिल्म लावून घेतलेली असते विंडोला, लाईट रेज आत यायला नको म्हणून. मग लाईट रेज आत येणार आणि त्याच्याबरोबर हीट पण घेऊन येणार. मग ग्लास काय, डायअथर्मनस सबस्टन्स. ट्रान्समिशन इज गुड, त्याच्यातून एनर्जी काय होती, पास होणार. देन perfectly black body. दोन कन्सेप्ट क्लिअर, छोट्या छोट्या दोन कन्सेप्ट. देन perfectly black body. Perfectly black body means what? Its coefficient of absorption is 1. No reflection, no transmission. Its coefficient of absorption is 1 and coefficient of reflection and transmission both are 0. चा मीनिंग काय, जितकी पण एनर्जी त्या ब्लॅक बॉडीवर, समजा हे जर ब्लॅक बॉडी आहे, ब्लॅक म्हणजे फक्त ब्लॅक काळा कलर पाहिजे असं नाही, ब्लॅक बॉडी म्हणजे त्याची प्रॉपर्टी अशी पाहिजे. काळा कलर असला तरी फरक पडतोय, काळा कलर ज्याचा पण आहे ते ब्लॅक बॉडीच्या जवळपास असणारच, ब्लॅक बॉडी सारखा थोडाफार बिहेवियर असते त्याचं, पण फक्त काळा कलर आहे म्हणजे ते काय ब्लॅक बॉडी नाही आहे. ब्लॅक बॉडी म्हणजे काय, समजा बघा, इफ दिस इज अ ब्लॅक बॉडी, हे जे काळा पार्ट दिसायला मोबाईलच्या स्क्रीनचा ब्लॅक ब्लॅक, त्याला आपण अज्युम करू की ब्लॅक बॉडी. मग ब्लॅक बॉडी मीन्स व्हॉट, याच्यावर जर हीट एनर्जी इन्सिडेंट केली तर ऑल एनर्जी इज ऍब्झॉर्ब, नो एनर्जी इज रिफ्लेक्टेड, नो एनर्जी इज ट्रान्समिटेड. याच्यातून आत घुसून पलीकडे कुठली एनर्जी जाणार नाही. नो ट्रान्समिशन ऑफ एनर्जी, नो रिफ्लेक्शन ऑफ एनर्जी. जितकी एनर्जी टाकली तेवढी सगळीची सगळी ऍब्झॉर्ब केली. सो दिस बॉडी इज कॉल्ड ब्लॅक बॉडी. जर असं होत असलं तर मग ब्लॅक बॉडीला काय, ब्लॅक बॉडी काय, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज 1. ब्लॅक बॉडी साठी काय, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज 1. नो रिफ्लेक्शन हॅपन्स, नो ट्रान्समिशन हॅपन्स. द नेक्स्ट वन आहे, बर, परफेक्टली ब्लॅक बॉडी रिअल लाईफ मध्ये एक्झिस्ट करते का, नाही. इन रियालिटी नो बॉडी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी, बट सम बॉडीज can be nearly equal to black body. But some bodies can be nearly equal to perfectly black body. म्हणजे लॅम्प ब्लॅक आहे. लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी, दिव्याची काजळी. आपण काय केला, दिवा चालू केला, केरोसिनचा चालू केला किंवा ऑइलचा दिवा चालू केला आणि त्याच्यावर काहीतरी एक पेपर वगैरे पकडला, थोडा डिस्टन्सवर पेपर किंवा मेटल पकडा. पेपर पकडला तर बर्न व्हायचा, मेटल पकडा तर ते मेटल काय होणार, ब्लॅक 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 होईल. त्याला बोलायचं लॅम्प ब्लॅक, काजळी किंवा काजळ. लॅम्प ब्लॅक इज 98% परफेक्टली ब्लॅक. लॅम्प ब्लॅक absorbs 98% ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. मध्ये 98% एफिशियन्सी आहे त्याची, तेवढा ऍब्सॉर्प्शन करते. मध्ये परफेक्टली ब्लॅकच्या जवळ आहे पण परफेक्टली ब्लॅक नाही.
परफेक्टली ब्लॅकच्या जवळ जाते, लॅम्प ब्लॅक, बट इट इज नॉट परफेक्टली ब्लॅक. परफेक्टली ब्लॅक बॉडी डिझाईन करता येते का? येते. फेरीने तयार केली होती, मग ती आपल्याला बघायचं आहे. फेरीज ब्लॅक बॉडी. नेक्स्ट काय बघायचं आहे? फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीने जी तयार केली होती ब्लॅक बॉडी ती कशी होती एक्झॅक्टली? मग त्याचं डिझाईन आपल्याला आहे स्टडीसाठी. काय डिझाईन आहे? बास आहे. मग एक स्पियर आहे. काय? एक स्पियर आहे. असा स्पियर आहे. ओके, डबल वॉल्ड स्पियर आहे. स्पियर कसा आहे? डबल वॉल्ड. वॉल डबल आहे. बाहेर एक वॉल आहे स्पियरला, आत एक वॉल आहे. डबल वॉल्ड स्पियर आहे. आणि दोन्ही वॉल्सच्या मध्ये व्हॅक्युम आहे. दोन्ही वॉल्सच्या मध्ये काय? व्हॅक्युम आहे. ओके बा, काय 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 काय? डबल वॉल्ड स्पियर, ओके. स्पेअरची वॉल कशी आहे? डबल आहे. आतमध्ये एक वॉल आहे, बाहेर एक वॉल आहे. डबल वॉल्ड स्पेअर. अँड इन बिटवीन द वॉल्स व्हॅक्युम इज प्रेझेंट. इन बिटवीन द वॉल्स व्हॅक्युम इज प्रेझेंट. ठीक आहे. बर, मग ब्लॅक बॉडी कुठे आहे याच्यात? हे जे स्पियर इन डबल वॉल्ड स्पियर आहे, मग ह्याच्यात ब्लॅक बॉडी कुठे आहे? मग स्पियर आहे बघा, स्पियर आहे आणि त्याच्या समोर एक होल पाडलाय, ते इथं दाखवलं मी. स्पियर आहे फुल आणि त्याच्या समोर एक होल पाडला. ठीक आहे, त्याच्यात एक एकदम छोटं होल केलं. दॅट होल इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. एंटायर स्पियर इज नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडी. दिस होल, ओनली होल इज व्हॉट? परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, जे इथं जे होल पाडले दॅट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी कशामुळे म्हणले? वाय दिस होल इज परफेक्टली ब्लॅक बॉडी? बिकॉज any energy incident on that hole is absorbed. Any energy incident on this hole is absorbed, therefore that hole is called perfectly black body. मग कसं होतंय? बा असं होतंय. इथं काय केलंय? आतमध्ये इथे एक प्रोजेक्शन आहे. स्पियरच्या आतमध्ये इथे एक प्रोजेक्शन आहे. स्पियरच्या आतमध्ये इथे एक प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन कुठे आहे? प्रोजेक्शन म्हणजे थोडासा उंचवट आहे. दॅट इज कॉल्ड प्रोजेक्शन. अँड दॅट प्रोजेक्शन इज एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ दिस होल. होलच्या बरोबर ऑपोजिटला आहे. अँड इनसाइड एव्हरीवेअर लॅम्प ब्लॅक इज प्रेझेंट. दिव्याची काजळी ब्लॅक कलर, ब्लॅक कलरनं पेंट केले. कुठला ब्लॅक कलर? लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक ना आतला सगळा पार्ट काय केलाय? स्पियरच्या आतला टोटल पार्ट लॅम्प ब्लॅकनं काय केलाय? पेंट करून टाकलाय. ठीक आहे. मग आता परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तर काम कशी करते बघा. इफ दिस इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी देन हाऊ डज इट वर्क? बघा, समजा इथून एनर्जी आली. समजा हे इथून एनर्जी आली, रेडिएशन आले. फक्त हे होलच ब्लॅक बॉडी आहे, बाकी पूर्ण स्पियर इज नॉट ब्लॅक बॉडी. ओनली दिस ओपनिंग दॅट होल इज ब्लॅक बॉडी. मग तिकडून रेडिएशन आले, इकडून रेडिएशन आले. मग रेडिएशन आले तर काय होणार? आतमध्ये आले आणि ह्या प्रोजेक्शनवर पडणार.
म्हणजे प्रोजेक्शन किती ऍब्झॉर्ब करणार त्यातली, हे जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन किती एनर्जी ऍब्झॉर्ब करणार. प्रोजेक्शन ऍब्झॉर्ब्स 98% ऑफ एनर्जी बिकॉज इट इज लॅम्प ब्लॅक. Projection is painted with lamp black and lamp black absorbs how much energy? Lamp black absorbs 98% of energy. इकडून आला रे आला, 98% of energy is absorbed by the lamp black. पण थोडीफार तर शिल्लक राहिलीच ना. 98% ऍब्झॉर्ब झाली, 2% एनर्जी तर ऍब्झॉर्ब झालीच नाही, ती शिल्लक राहिलीच. मग काय होतंय, याच्यापासून थोडस रिफ्लेक्शन होणार. ओके, डायग्राम मी जरा आणखीन क्लिअर करतो. इकडं रे आला, इकडं रे डायव्हर्ट झाला. रे असा आला सरळ, रे असा आला प्रोजेक्शनवर पडला की इकडे डायव्हर्ट झाला. मग इथं किती ऍब्सॉर्प्शन झालं, पहिला जिथं इन्सिडेंट झाला ऍट दॅट पॉइंट 98% ऍब्सॉर्प्शन हॅपन्स, 2% रिफ्लेक्शन हॅपन्स. मग इकडे जे गेलाय दॅट इज 2% ओनली. इकडे जे रिफ्लेक्शन झालंय दॅट इज ओनली 2% एनर्जी, 98% तर ऍब्झॉर्ब झाली, पण सगळी झाली पाहिजे ऍब्झॉर्ब, तरच ते परफेक्टली ब्लॅक बॉडी, अदरवाइज इट इज नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडी. सम एनर्जी अगेन रिफ्लेक्टेड, सम एनर्जी अगेन रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस पॉइंट. मग इथं 98% राहिला, 2% मधला 98% ऍब्झॉर्ब झाला, त्याच्यातला आणखीन इकडे 2% राहिला, त्याच्यातलं आणखीन इथं ऍब्झॉर्प्शन झालं, परत इकडे रिफ्लेक्ट झाला, कळते ना. मग विदिन 2-3 रिफ्लेक्शन आतमध्ये रिफ्लेक्शन झाले, अँड इन इच रिफ्लेक्शन 98% एनर्जी इज ऍब्झॉर्ब, अँड इन इच रिफ्लेक्शन 98% एनर्जी इज ऍब्झॉर्ब. 2-3 वेळा रिफ्लेक्शन झाले की संपली सगळी एनर्जी. Whatever energy enters through this hole, whatever amount of radiations enter through this hole, all radiations, all energy is absorbed. Therefore, that hole is perfectly black body. Entire sphere is not perfectly black body. Only hole is perfectly black body. कळतंय? चलो कमेंट करा, सांगा मला कळालं काय आहे. चलो चलो कळते का बघा. अरे कळाले का नाही? बाकीच्यांना झोप लागली काय काय? एकाचीच कमेंट आली. चला ड्रॉ करून घ्या. चलो ड्रॉ करून घ्या. काय काय? अथर्मनस सबस्टन्सेस T0 एक्झाम्पल, डायथर्मनस T व्हेरी गुड. टी व्हेरी गुड म्हणजे जवळपास 1, 9.9, 0.8, 0.7. टी गुड म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन गुड. एक्झाम्पल ग्लास, फेरीज ब्लॅक बॉडी, त्याचे पॉइंट्स ला डायग्राम काढा. चला करून घ्या. फेरीज ब्लॅक बॉडी. चलो ड्रॉइंग करून झाले की मला सांगा, पुढचा पार्ट बघू मग.
चलो झालं का? लिहून झालं की मला सांगा, पुढचा पार्ट बघू. लिहून झालं का बोला. अरे झालं, हो गया, ठीक है. चला आजचा हा फायनल पार्ट बघूया. ड्रॉइंग करून घ्या, फक्त ही ड्रॉइंग करून घ्या. चला पहिला बघू. चलो पहिला कन्सेप्ट बघू आणि मग नंतर ड्रॉइंग करून घ्या. बा चला बा, हे आतापर्यंत जितकं झालंय जास्त इम्पॉर्टंट युजफुल पार्ट नाही आहे. आतापर्यंत जे पण सांगितलं मी केटीजीचा पार्ट. रँकिंग पण लाईट नाही आहे. आतापर्यंत जे मी केटीजीचा पार्ट सांगितला ते नॉर्मल नॉर्मल युजफुल आहे, जास्त युजफुल नाही नीटला ना बोर्डला. ठीक आहे. मग हा पण तसंच आहे. ग्राफ बघा, समजतंय का? अंडरस्टँड झाला तर चांगला आहे. समजतंयच, पण तसा बोर्डला काय जास्त युजफुल नाही ग्राफ पण. बघा चलो काय बघा, आपण काय घेतला, एक बॉडी घेतली. आपण काय घेतली, एक बॉडी घेतली. मग बॉडी ब्लॅक बॉडी असू शकते किंवा नॉर्मल मेटल पण असू शकते. बॉडी ब्लॅक बॉडी असू शकते किंवा नॉर्मल मेटॅलिक बॉडी असू शकते, कुठली पण असू शकते. पण हे ब्लॅक बॉडीसाठी, हा ग्राफ कुणासाठी? ब्लॅक बॉडीसाठी. मग ब्लॅक बॉडी कुणाला? अप्रॉक्सिमेटली ब्लॅक बॉडी कोलला पकडता येईल, कोळशाला. मग आपण घेतला कोल, आपण घेतला कोळसा आणि त्याला तापवलं. किती टेम्परेचर पर्यंत तापवलं? मग टेम्परेचर ऑफ कोल इज 1000 केल्विन. टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इज 1000 केल्विन. 1000 केल्विन पर्यंत त्याला आपण तापवलं. मग कोलला तापवला तर ते हॉट बनणार, गरम बनणार आणि त्याच्यातून रेडिएशन्स बाहेर यायला चालू होणार. कुठल्या पण मेटलला तापवला तरी, कोललाच तापवला तर रेड बनते असं काही नाहीये. मेटलला तापवला तरी कळते. तुम्ही मेटल घेतला कॉपर आणि त्याला काय केला? गरम केलं. मग कॉपरला गरम केलं तर कॉपर मधून पण हीट बाहेर यायला चालू होते. कॉपर पण रेड 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 बनणार आणि त्याच्यातून पण रेडिएशन्स बाहेर यायला चालू होणार. मग ब्लॅक बॉडी इज टेकन ॲट टेम्परेचर ऑफ 1000 केल्विन. मग ब्लॅक बॉडी इज ॲट अ टेम्परेचर ऑफ 1000 केल्विन. मग त्याच्यामुळे ब्लॅक बॉडी हॉट झाली आणि त्याच्यातून रेडिएशन्स बाहेर आले. त्याच्यातून काय बाहेर आली? एनर्जी बाहेर आली. मग एनर्जी किती बाहेर आली? पर युनिट एरिया, पर युनिट टाइम, that is plotted on this axis. एनर्जी किती बाहेर आली? एनर्जी किती बाहेर आली पर युनिट एरिया, पर युनिट टाइम, ते इकडे प्लॉट केले. आणि या ऍक्सिस वर प्लॉट केले लॅम्बडा. या ऍक्सिस वर प्लॉट काय केले? लॅम्बडा. बर, टेम्परेचर जर वाढवला तर काय होतंय? टेम्परेचर जर बॉडीचं वाढवला, समजा कॉपर घेतला, हे ब्लॅक बॉडीसाठी आहे पण हे कॉपर साठी नाही. समजा कॉपर घेतला, टेम्परेचर वाढवलं तर त्याच्यातून जास्त रेडिएशन बाहेर पडणार. मग टेम्परेचर वाढवला तर ग्राफ कसा शिफ्ट होते? लेफ्टला. टेम्परेचर वाढवला तर ग्राफ कसा शिफ्ट होते? लेफ्टला. बर, हे जे मॅक्सिमा जिथे अचीव्ह झालाय, ग्राफचा मॅक्सिमा जिथे गेलाय, दॅट इज कॉल्ड लॅम्बडा मॅक्स. ग्राफचा मॅक्सिमम कुठं गेलाय त्याला काय बोलायचं? लॅम्बडा मॅक्स. मग टेम्परेचर वाढवला तर लॅम्बडा मॅक्स काय व्हायला? याचा लॅम्बडा मॅक्स इथं आहे. टेम्परेचर वाढवला तर लॅम्बडा मॅक्स लेफ्टला शिफ्ट झाला. टेम्परेचर 1000 आहे, याचा लॅम्बडा मॅक्स इथं आहे. टेम्परेचर वाढवला तर लॅम्बडा मॅक्स कुठे शिफ्ट व्हायला? लेफ्टला शिफ्ट व्हायला लॅम्बडा मॅक्स.
ठीक आहे. बर, मग इतकंच लिहा. या ग्राफच्या अंडरचा एरिया काय आहे त्याचा मिनिंग मी नेक्स्ट लेक्चरला सांगतो. आता वेळ लागेल त्याला जरा, आणखीन 10 मिनिट्स लागतील. फक्त हे ड्रॉइंग काढून घ्या, फक्त हे ड्रॉइंग करा. याच्या प्रॉपर्टीज मी नंतर सांगतो फक्त. आणि एवढंच लक्षात ठेवा, टेम्परेचर वाढला की लॅम्बडा कुठे शिफ्ट व्हायला, लेफ्टला. मग लॅम्बडा मॅक्स काय आहे, आणखीन काय काय आहे, एक्सप्लेनेशन नेक्स्ट लेक्चरला करतो. ठीक आहे, याला आणखीन वेळ लागेल. चला, ड्रॉइंग झाली की मला सांगा. इथं काय आहे, ई लॅम्बडा. वाय ऍक्सिस वर काय आहे, ई लॅम्बडा. मग डी अपॉन डी आहे, डेरिव्हेटिव्ह आहे ते. वाय ऍक्सिस वर काय, ई लॅम्बडा हे डेरिव्हेटिव्ह आहे. मग डी ई अप एटी अपॉन डी लॅम्बडा. इथं काय मी इथं काढतो बा, काय ते ई लॅम्बडा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई अपॉन एटी अपॉन डी लॅम्बडा. ई लॅम्बडा कसा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई अपॉन एटी अपॉन डी लॅम्बडा. हे वाय ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर लॅम्बडा आहे. आणि ग्राफचा पीक पॉइंट थोडासा लेफ्टला शिफ्ट केलेला दाखवा. टेम्परेचर 1000, टेम्परेचर वाढवला. तर ड्रॉइंग झाली की सांगा. याचं एक्सप्लेनेशन उद्याच बघू, कारण थोडा वेळ लागेल वाटायला. चलो, ड्रॉइंग झाली की मला सांगा.